डोंबिवलीकर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे मन प्रसन्न करणारा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे आपला डोंबिवलीकर रोज फेस्टिवल। गेल्या 15 वर्षांपासून आपल्या डोंबिवलीत हा रोज फेस्टिवल भरतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी रविवारी रामनगरमधील बालभवन येथे हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला। या फेस्टिवलचे शनिवारी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या फेस्टिवलला दरवर्षीप्रमाणे इंडियन रोज फेडरेशन या अखिल भारतीय गुलाब प्रेमींच्या संस्थेतील तज्ञांचे मार्गदर्शन तसेच बॉम्बे रोज सोसायटी आणि इनर व्हील क्लब कल्याण यांची बहुमूल्य साथ लाभली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाब प्रेमी या फेस्टिवलमध्ये सामील झाले होते। राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिके विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे यांच्या गुलाबाला गुलाबांचा राजा व गुलाबांची राजकुमारी, पुण्यातील पुंडलिक निमन यांच्या गुलाबाला गुलाबाची राणी, वांगणी येथील चंद्रकांत मोरे यांच्या गुलाबाला गुलाबाचा राजकुमार, तर मनसुरा जहूर हुसेन यांच्या गुलाबाला सर्वोत्कृष्ट सुवासिक गुलाब या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। प्रशांत तेलंग, तिजोरे, डॉक्टर धनंजय गुजराती, निलेश आपटे यांना गुलाब प्रदर्शनात विविध पुरस्कार देण्यात आले। तसेच गेल्या 50 वर्षांपासून सातत्याने गुलाब स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या चंद्रकांत मोरे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले। डॉक्टर विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रवींद्र भिडे, जगदीश म्हात्रे, गणेश शिर्के, अर्षद भिवंडीवाला, मंछरे इराणी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले। असा हा आपला दिवाळीचा डोंबिवलीकर रोज फेस्टिवल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। आपल्या मित्रपरिवारासोबत या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि एक आनंदमयी अनुभव घ्या असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।